तर मित्रांनो आत्ता मी आलो हॉस्पिटलमध्ये. झोपलोय. जरा वेळ रेस्ट करायला सांगितलं त्यांनी आणि मग नंतर इंजेक्शन देणार आहे. मित्रांनो फायनली आपलं पार्सल आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज बघा काहीच नाही, पूर्ण तब्येत बिघडल्या, हालायला बी नाही झाले, नाक बी पूर्ण सगळं जाम कप झालाय पूर्ण आणि डोकं पण लय दुखतंय आणि काही सुचना झालंय. तर बघूया कसं होतंय. आता दवाखान्यात जायचं पण पाऊस काय थांबलेलाच नाही, पाऊस पडतोय, कंटिन्यू पाऊस पडतोय काल सकाळपासून आणि बघूया आता काय होतंय. लय लय तब्येत वेळ बेकार बिघडल्या. बरं बघूया. आत्ताच चहा पिला, नाश्ता घेतला आणि म्हटलं तर करूया ब्लॉगला सुरुवात. तर बस झोपलो आत्ता पूर्ण आणि कॉलेजमध्ये पण जायचं होतं आज, पण काय जमलं नाही जायला. तर उद्या बघू, उद्या जाऊ. आता दवाखान्यात जाऊन यायचं आहे पण काय पाऊस थांबलेलाच नाही. बरं बघूया, चला. तर मित्रांनो पाऊस पाकच थांबलेला नाही ना, असली तब्येत बिघडल्या सांगू तुम्हाला मी. पाऊस पाकच थांबलेला, दवाखान्यात जायचं आहे मला. सर्दी झाल्या पूर्ण, आवाज पण बदललाय बघा आणि डोकं सगळं दुखते, सगळं गोळी घेतल्या मी, म्हणजे टेम्पररी पण दुखते, आजार आहे पूर्ण. आणि आणि आत्ता आपण जे ऑर्डर केले ते डिलिव्हरी पण येणार आहे. त्यामुळे बघूया काय होते, बघूया आता. कारण की ते आता 3 दिवस आपल्या डिलिव्हरी लेट झाले, 3 दिवस. बघू, त्याला सांगतो की आता कसं असतंय ते. 3 दिवस लेट झाल्या म्हणजे आपण हे कॉलेजला बिलेज जाणार होतो, मोटर लॉक करणार होतो, सगळं पचका झालाय, पोपट झाला सगळा, पोपट बेकार आहे. आणि आज काल रात्रीपासून मला झोपच नाही भाई, आज तर सर्दी नाक गळते का नाही, बेकार अवस्था झाल्या. बघूया आता कसं होतं, डिलिव्हरी आला येते बघू. आणि बाहेर फुल पाऊस चालू झाला, लावतो तुम्हाला एकदा. फुल पाऊस चालू आहे, फुल जोरात पाऊस चालू आहे. आता बघू डिलिव्हरी कधी येत्या. शक्यतो आज आली पाहिजे, पण जर आज आली नाही का नाही, बघतो की त्या ह्याला फ्लिपकार्टला रिपोर्टच करतो एक साईडला. चालतंय, जरा झोपतो, रेस्ट घेतो, बघू परत भेटू जेवताना. बघू काय जेवायला. आता हालत बेकार झाली आणि माझे काम आहे ती पण मला जाता येणार नाही. तर मित्रांनो आता मी झालो तयार आणि जाऊया, चला. जॅकेट घातले, पॅन्ट पण घातली, चला जाऊया दवाखान्यात जाऊन. पाऊस थांबलाय तर चला. तर मित्रांनो आत्ता मी आलो हॉस्पिटलमध्ये. झोपलोय, जरा वेळ रेस्ट करायला सांगितलं त्यांनी आणि मग नंतर इंजेक्शन देणार आहेत. तर भेटू आता घरी गेल्यावर. आता झाले 5-10 मिनटं येऊन मी झोपलोय आता. तर चला भेटू घरी गेल्यावर. काहीतरी मागं लागतंय लक्षात, अवघड आहे म्हणा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाऊस पडतोय आणि माझी तब्येत झाली जरा खराब. आता मी निघालोय, मला एक काम लागले त्यामुळे मी निघालोय आणि आपली डिलिव्हरी पण येणार आहे, तुम्हाला माहित आहे. तर चला भेटू परत. आता आपण आलोय घरी आणि दवाखान्यात जाऊन आलो, जरा आता बरं वाटायला लागलं इंजेक्शन घेतल्यानंतर. आणि आता जीवया. वाजले किती माहिती आहे का? 3 वाजले, बाद 3. तर चला जीवया. आता जीवया. गाडी लावल्या पण इकडं जायला ह्या गाडी, त्यामुळे आता आपल्याला कुठं बाहेर जायचं नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही. मित्रांनो फायनली आपलं पार्सल आलेलं आहे आणि लवकरच म्हणजे पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण ह्याचं अनबॉक्सिंग करणार आहे. आणि आता जस्ट वातावरण बघा कसं झालंय, एक नंबर वातावरण झाले, पाऊस पण जरा थांबलाय आता. आणि आज मी काय कुठं बाहेर जाणारच नाही, कारण की पाऊस पडत होता सकाळच्या आणि माझी जरा तब्येत बरी नाही. दवाखान्यात आलो तेव्हापासून जरा बेटर वाटतंय. बघू उद्या, समजा उद्या आता आपल्याला कॉलेज जायचंय, तर उद्या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ येणार आणि नंतर ना
मोठं ब्लॉग. मग चुकून गेलं तोंडात नसते. आता बघू परत काय कसलं काय काय होते. आणि चला जेऊया. आणि जेवत होतो तेवढ्यात डिलिव्हरीवाल्याचा फोन आला. आता म्हटलं जेवून उठलो तसंच आणि गेलो. आता जेऊया किंवा ताट तसंच ठेवून गेलो होतो मी. आता जेवतो आणि मग भेटू. चला. असं दिसतंय बघा. स्पॉट खतरनाक आहे इथलं आपल्या घरावरून. आणि हे बघा नादेबाद विषय काय व्ह्यूचं काय टेन्शनच नाही आपल्या इथं. फक्त टेन्शन एकच आहे, पावसाचं बाहेर पडला की आजारी पडणार 100%. आणि इथं बघा पक्षीने घट्ट केलं होतं ना. आधी फक्त खालीच होतं इकडं. हे आहे का नाही, आधी फक्त एवढंच होतं, एवढं खालचंच होतं एवढंच. हे आहे का नाही, खालचं एवढंच होतं. आता वरचंही बनवलंय, वरचं बनवलं असं गोल करते गोल असं. आणि आपण इथं आलो का नाही जाते पळून बाहेर जातेच. आता इथं कोणच नाही. तर तुम्हाला जसं सांगितलं आपलं पार्सल आलंय. तर उद्या ते दाखवणार आपण अनबॉक्सिंग करून. आणि बघूया उद्या काय काय होते. तर चला भेटू, आता चहा करूया. कसला जोरात पाऊस पडतोय बघा तुम्ही. आणि नाही बेकार जोरात पाऊस पडतोय. काय दिसतं झालं आता, बाहेर पडायला अवघडच झालं आता काय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून पाऊस पडतोय आणि पाऊस काय थांबलेला नाही. तर आणि मला पण आता आलाय कंटाळा, कारण की लय सर्दीनं बाहेर हैराण झालोय. गोळ्या बिळ्या घेतल्यात तरी पण सर्दी काय कमी आलेली नाही. तर आता करूया या व्लॉगला एंड, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर चला बाय. आणि व्लॉग जर आवडला असला तर लाईक फॉलो शेअर करा विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा. चला बाय.